झी 24 तास एक पाऊल पुढे। रत्नागिरी जिल्ह्यातलं वेळासगाव पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे। याच वेळासमध्ये दुर्गा देवीचं अतिशय प्राचीन मंदिर आहे। नवसाला पावणारी अशी या देवीची ख्याती असल्याने हे मंदिर भाविकांचं श्रद्धास्थान आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुका हा अतिदुर्गम भाग। याच तालुक्यातील वेळास हे गाव निसर्गरम्य परिसरामुळे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे। इथल्या दुर्गादेवी मंदिराला भेट दिल्याशिवाय पुढे जाता येत नाही। अडीचशे वर्ष जुनं हे मंदिर पेशवेकालीन आहे। या दुर्गादेवी मंदिराचा मूळ ढाचा तसाच ठेवून 1960 साली जीर्णोद्धार करण्यात आला। हे सुमारे 2-250 वर्षाची परंपरा या देवस्थानला आहे। देवस्थानचे 2 प्रमुख उत्सव म्हणजे नवरात्र उत्सव आणि श्री दुर्गादेवीची यात्रा, जी चैत्र महिन्यात प्रतिपदेपासून षष्ठीपर्यंत असते। दुर्गादेवीचा मोठा रथ आहे। एका वेळेला सुमारे 40 ते 50 माणसं तो उचलण्यासाठी लागतात, परंतु गावातले सर्व हौशी लोक गावभर रथ फिरवून देवीची सेवा करतात। दुर्गादेवी मंदिराच्या लाकडांमध्ये केलेलं कोरीव काम प्राचीन हस्तकलेची साक्ष देणार आहे। पेशव्यांच्या दरबारातील नाना फडणवीस यांची ओळखही या परिसराला आहे। नवसाला पावणारी, भक्तांच्या हाकेला धावणारी अशी या देवीची महती असून अनेक उत्सव इथं साजरे केले जातात। हे खूप जुनं देऊळ आहे आणि ह्या ठिकाणी खूप उत्सव वगैरे होतात आणि ह्या ठिकाणी बरेचसे भक्तगण येत असतात त्यांच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी। काही जण नवस करत असतात आणि त्यांच्या बऱ्याचशा लोकांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत। त्या कामामध्ये मला म्हणजे अभिमानाने सांगू इच्छितो की प्रत्येक समाजातील माणसाला इथे स्थान आहे आणि प्रत्येकाची कामं प्रत्येक जण व्यवस्थित करत आहे। रत्नागिरी जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला हे मंदिर असल्यानं प्रसिद्धीपासून दूर आहे। मात्र इथं एकदा येणारा भाविक पुन्हा पुन्हा वेळास गावाला भेट देऊन देवीचं दर्शन घेत असतो। झी 24 ताससाठी संदेश सावंत, रत्नागिरी। झी 24 तास एक पाऊल पुढे।